भाजप या पक्षाने मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचं काम केलं। मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा भाजपवरती माझा काही रोष नाही, परंतु विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचं काम केलं। भर सभेत सांगता की त्या ठिकाणी भाजप हा पक्ष ओबीसींचा भटक्या विमुक्तांचा पक्ष आहे। मग भाजपला मराठ्यांनी इतके दिवस मतदान केलं नाही का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। परंतु यांना त्यांची पोळी भाजून घ्यायची होती, मराठ्यांना डावलून त्यांना फक्त ओबीसींचं मत घ्यायचं होतं आणि या मताच्या जीवावरती परत एकदा त्याकडे निवडून यायचं होतं। तुमची राजकारणाची पोळी भाजत असताना तुम्ही नैतिकता विसरला। ज्या महाराष्ट्राच्या राजकारणाला एक संस्कृती होती, ती संस्कृती तुम्ही त्याकडे मोडून टाकली आणि तुमच्या भाजपमध्ये त्याकडे सगळे आयाराम गयारामांचा पक्ष मी म्हणन, कारण सगळं त्याकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची भरती तुमच्या भाजपमध्ये केलेली आहे। मी भाजपचा कार्यकर्ता नाही किंवा त्याकडे कोणत्याच पक्षाचा कार्यकर्ता नाही, परंतु तुम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिंबा फासलाय। सगळ्या पक्षांची भरती करून याच्या मागे ईडी लाव, त्याच्या मागे हे लाव, मराठ्यांचा ओबीसींचा वाद लाव, आणि तो वाद तुमच्या अंगावरती येऊ नये म्हणून परभणीमध्ये वाद जास्त होता ना, तर त्या ठिकाणी महादेव जानकर सारखा उमेदवार दिला। म्हणजे ज्या महादेव जानकरांनी मराठ्यांच्या विरोधात सभा घेतल्या, मराठ्यांना विरोध केला, त्या महादेव जानकरला ते उमेदवारी दिली आणि स्वतःच्या अंगावरती येणारा रोष हा तुम्ही महादेव जानकर यांच्या नावावरती खपवण्याचं काम केलं। परंतु हा रोष भाजपनंच निर्माण केलाय। ओबीसी आणि मराठ्यांना